जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा समास 6वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 12वा समास 6वा. सृष्टिक्रम निरूपण नाम. वेदांताचे सांगणे असे की जे जे निर्माण होते ते ते नाशवंत असते, शिवाय ज्या क्रमाने विश्व निर्माण होते त्याच्या उलट क्रमाने ते नाशही पावते. परब्रह्म अत्यंत स्थिर व शाश्वत आहे. त्यामध्ये प्रथम संकल्प उदय पावला. पुरुष व प्रकृती अशी दोन अंगे त्या संकल्पास असतात. मूळ मायेतून गुणक्षोभिनी प्रकट झाली. ती अधोमुख म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे पसरायला लागली. त्या क्रियेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या देवता झाल्या. मग पंचभूते स्थूल दशेला आली. त्यांचा क्रम असा की आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. पृथ्वीपासून औषधी किंवा वनस्पती, त्यांच्यापासून अन्नरस आणि त्यापासून 84 लक्ष योनीतील जीवप्राणी जन्मले. बरोबर याच्या उलट क्रमाने विश्वाचा संहार घडून येतो. परंतु विश्व अवतरताना आणि संहारताना शाश्वत निरंजन ब्रह्म आरंभापासून अखेरपर्यंत जसेच्या तसेच राहते. जो खरा जाणता आहे त्याने ते अनुसंधान लावावे. आपण जर उपाधीहून बाजूला सरलो तर मग हा सारा विश्व पसारा भ्रमरूप अनुभवास येईल. पण असा अनुभव येण्यास पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही. त्यासाठी गुरुमुखाने श्रवण करावे लागते व समजून देखील घ्यावे लागते. प्रथम परब्रह्म कसे आहे ते सांगतात. परब्रह्म हे अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. ते शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे. तसेच ते सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणे सगळीकडे दाट भरलेले व अत्यंत सूक्ष्म आहे. ब्रह्माला करणे नाही व धरणे नाही, जन्म नाही त्याचबरोबर मरण देखील नाही. त्यास ज्ञान नाही व अज्ञान नाही, पण ते शून्य नाही, शून्याच्या पलीकडे आहे. ते रचत नाही व खचत नाही, ते होत नाही व जात नाही, नाहीसे होत नाही. अशा मायेपलीकडे असणाऱ्या ब्रह्माला शेवटही नाही. आता हे सबंध दृश्य विश्व कसे निर्माण झाले ते क्रमाने सांगतात. अशा या ब्रह्मामध्ये संकल्प उठला. त्या अर्धनारी नटेश्वरला षड्गुणेश्वर म्हणतात. शिवाय सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, दृष्टा, ज्ञानघन, मूळ पुरुष अशीही नावे त्यास आहेत. मूळ माया ही बहुगुणी आहे. खाली तोंड करून ती गुणक्षोभिनी बनते. सत्व, रज, तम हे 3 गुण तिच्यापासून प्रगट होतात. पुढे विष्णू जन्मास आला. विष्णू म्हणजे काय तर विष्णू म्हणजे सत्वगुण शुद्ध जाणीव होय. तो त्रैलोक्याचे पालन करतो. नंतर ब्रह्मदेव जन्मास आला. त्याच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांचे मिश्रण असते, हे खात्रीने समजावे. त्याच्या कर्तृत्वाने तिन्ही भुवने उत्पन्न होतात. पुढे रुद्र जन्मास आला. तो तमोगुणी आहे.
तो सगळ्या संहाराचा मूळ कारण आहे. विश्वामधील सारे कर्तेपण हे रुद्रापाशी असते. यानंतर पंचभूते व्यक्त दशेला आली. अव्यक्त रूपाने ती अष्टधा प्रकृतीमध्ये असतातच. अष्टधा प्रकृतीचे मूळ स्वरूपच पंचभूतात्मक आहे. निश्चळ ब्रह्मामध्ये जे चलन होते तेच वायूंचे लक्षण होय. 5 भूते व 3 गुण मिळून बनणारी अष्टधा प्रकृती प्रथम सूक्ष्म असते. आकाश म्हणजे अंतरात्मा होय. तो किती मोठा आहे हे अनुभवाने बघावे. त्या आकाशापासून वायू झाला. उष्ण आणि थंड असे वायूचे 2 प्रकार आहेत. थंड वायूमधून चंद्र आणि तारका जन्म पावल्या आणि उष्ण वायूपासून सूर्य, अग्नी, वीज इत्यादी उत्पन्न झाले. तेच देखील थंड व उष्ण असे 2 प्रकारचे आहे. त्या तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली. पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. वनस्पतीपासून नाना प्रकारचे रस, बीजे आणि अन्नरस उत्पन्न झाले. पृथ्वीवरील 84 लक्ष जीव प्राणी अन्नरसावरच जगतात. अशा क्रमाने या विश्वाची रचना झाली. साधकाने या क्रमाचा नीट विचार करावा. खरा अनुभव असेल तर उगीच कल्पना करीत बसावे लागते. आता थोडक्यात संहार सांगतात. अशा पायरीने विश्व आकाराला आले. याच पद्धतीने त्याचा संहार देखील होतो. आकार आणि संहार याचा नीट विचार करण्यात सारासार विचार असे म्हणतात. जे ज्याच्यातून जन्मास येते ते त्यांच्यातच पुन्हा विलीन होऊन जाते. याच पद्धतीने महाप्रलयाच्या समयी सर्व विश्वाचा संहार घडून येतो. या सर्व खटाटोपामध्ये शाश्वत ब्रह्म जसेच्या तसेच राहते. होणारे व जाणारे सारे उपाधिमय असते. तात्पुरते व भ्रमरूप असते. ते ओळखून शाश्वत वस्तूंचे अनुसंधान ठेवावे. हे साधण्यास सूक्ष्म विवेक लागतो. तो ग्रंथ वाचनाने येत नाही. तो येण्यास सद्गुरू शरण जावे. विश्वरचनेच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी शाश्वत ब्रह्म अत्यंत मलरहित राहते. जाणत्या पुरुषाने त्याचे एकाग्र मनाने अखंड चिंतन करावे. या विश्वामध्ये अनंत प्रकारच्या रचना होतात आणि जातात सुद्धा. कोणतीही रचना ही कायमपणे टिकतच नाही. म्हणून सार कोणते व असार कोणते याचा विचार करावा लागतो. अंतरात्मा हा केवळ दृष्टा आहे, साक्षी आहे असा त्याचा महिमा हे सगळेजण सांगतात. पण तो काही शुद्ध ब्रह्म नव्हे. हे प्रत्ययास येण्यासाठी सर्व साक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा. विश्वाच्या अगदी मुळापासून ते शेवटपर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे. तिच्यामध्ये अनेक विद्या, कला व कौशल्य हे भरलेले आहे. ते सारे विश्वात आढळते. पण हे सगळे उपाधिरूप आहे. त्याने शुद्ध ब्रह्मावर पांघरून पडते. जो कोणी विवेकाने उपाधीचा शेवट गाठतो त्यास विश्व पसारा केवळ ब्रह्म आहे असे समजते. पण जो या उपाधीमध्ये अडकतो, गुंतून राहतो, उपाधी खरी आहे असेच धरून चालतो, त्याला तिच्यातून बाहेर काढणे फार कठीण आहे. विवेक वाढवून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे जे काम आहे ते केवळ भ्रमात्मक कल्पना करण्याने साधणारे नाही. सारासार विचाराच्या सामर्थ्यानेच
परब्रह्माची प्राप्ती ही होत असते. ब्रह्मांडाच्या महाकारण देहाला मूळ माया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे, पण त्या अपूर्णाला विवेकहीन माणसे पूर्ण ब्रह्म म्हणतात. जगामध्ये पुष्कळ माणसे आहेत. त्यांपैकी काही सिंहासनाचा भोग घेतात व काही इतर लोक हे घाण उपसतच बसतात, असे प्रत्यक्ष आढळते. विवेकहीन लोक दुसऱ्या प्रकारचे समजावे. स्वतःला मोठे म्हणून घेणारे लोक जगात पुष्कळ आहेत, परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हे बरोबर जाणतात. या विषयाची कथा अशी आहे की, आणि सांगण्याचे कारण हे की माणसाला सूक्ष्म विचार अवश्य आहे. पुष्कळ लोकांच्या नादी लागून आपल्या संसाराचा विचका करू नये. अनुभवा वाचून जर परमात्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर सद्गुरू करण्याची आवश्यकता राहिली नसती. पण पुस्तकी ज्ञान लटके असते, म्हणून स्वतः अनुभव घ्यावा आणि मग सारासार विचार करावा. आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारलेला असावा. जो अनेकांच्या नादी लागतो तो खात्रीने बुडतो असे पक्के समजावे. ज्याचा एकच मालक नाही त्याला कोणाकडेही मेहनतीचा मोबदला हा मागता येतच नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिकम निरूपणनाम समास 6वा संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. इथून पुढचे सुद्धा निरूपण तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.